नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारने रेशन वितरणाबाबत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आता कोणाला किती रेशन मिळणार तर या संदर्भातील महत्वाची बातमी समोर आलेली आहे, अपडेट समोर आलेली. तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, अगोदर अंत्योदय योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर या लाभार्थ्यांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य दर महिन्याला वितरित केलं जात होतं आणि यामध्ये संपूर्ण देशातून करोडो लाभार्थी होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या अगोदर काय व्हायचं की दर कुटुंबाला 35 किलो धान्य असल्यामुळे काही कुटुंब छोटी होती तर काही कुटुंब मोठी होती. त्यामुळे छोट्या कुटुंबासाठी 35 किलो धान्य पुरेसं होत होतं. मात्र जर एक मोठं कुटुंब असेल तर त्यांना मात्र हे 35 किलो धान्य अपुरं ठरत होतं. मात्र या बाबतीत केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता मित्रांनो, प्रति कुटुंबाऐवजी प्रति व्यक्ती धान्याचं वितरण केलं जाणार आहे आणि त्यानुसार आता कुटुंबातील प्रति व्यक्तीला 7.5 किलो धान्य दर महिन्याला दिलं जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे की जर छोटं कुटुंब असेल तर त्या छोट्या कुटुंबातील जेवढे काही प्रतिनिधी आहे किंवा व्यक्ती आहे त्या कुटुंबामधील, तर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 7.5 किलो प्रमाणे दर महिन्याला हे धान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे छोट्या कुटुंबातील जेवढे काही सभासद आहे तर तेवढ्या प्रति व्यक्तीप्रमाणे धान्य वितरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर जे काही मोठं कुटुंब आहे तर त्या मोठ्या कुटुंबातील जेवढे प्रतिनिधी आहे किंवा जेवढे सभासद आहे तर तेवढ्या सभासदाला प्रति व्यक्ती 7.5 किलो धान्य दर महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता या अगोदर प्रति कुटुंब 35 किलो धान्य दिलं जात होतं, तर आता इथून पुढे मात्र प्रति व्यक्ती 7.5 किलो धान्य दिलं जाणार असल्याचं या ठिकाणी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, निश्चितच ही बाब मोठ्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्वाचा बदल झालेला आहे आणि लवकरच आता याची अंमलबजावणी सुद्धा होऊ शकणार आहे आणि जसे जसे बदल होतील त्या बदलाची माहिती तात्काळ आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.